निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी झाली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धाड टाकली। व्हिडिओ रेकॉर्डिंग करून छापेमारी करण्यात आली। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। नमस्कार, मी प्रशांत कदम। राज्य निवडणूक आयोगानं कायद्याचा अर्थ चुकीचा लावल्यामुळं हा घोळ निर्माण झालेला आहे असं विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी मतदान होणार होतं त्याच्या 48 तास आधी अचानकपणे स्थगित झाल्या आणि या स्थगितीमुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकतर गोंधळ आहे, निवडणूक कुठे स्थगित झालेली आहे याची नीटशी माहिती लोकांना कळत नाहीये, माध्यमांना कळत नाहीये ना। निवडणूक आयोग अधिकृत यादी आत्ता या क्षणापर्यंत पब्लिश करू शकलेला आहे। म्हणजे शनिवारी यांनी आदेश काढलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती संकलित करून एकत्रितपणे यादी करायला खरं तर यांना काही तास पण पुरेसे आहेत। आणि निवडणुकीसारखी इतकी महत्त्वाची प्रक्रिया राबवताना लोकशाहीच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीचं अपडेट तुम्ही मतदारांना देणं आवश्यक असताना 3 दिवस होत आलेले आहेत। शनिवार, रविवार आणि आता निम्मा सोमवार उजेडलेला आहे। जोपर्यंत मी हा व्हिडिओ करतोय, निवडणूक आयोगाची यादी जी आहे ती अद्यापही अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये। आता ज्या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत तिथं गोंधळ पण बराचसा आहे। एकतर अनगरसारखी निवडणूक जी बिनविरोध झाल्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये गाजलेली होती, तिथली पण नगराध्यक्ष पदाची निवडणूक जी आहे ती स्थगित झालेली आहे। याचा अर्थ सगळी प्रक्रिया पुन्हा होणार आहे का याच्याबद्दल उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सोबतच आजच आपण एक महत्त्वाची अपडेट बघतोय, शिंदे आणि भाजप यांच्यातलं अंतर्गत युद्ध जे आहे ते कुठल्या लेवलला पोहोचलेलं आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची सभा होते आणि सभेच्या नंतर पाठोपाठ त्यांच्या कार्यालयावर भरारी पथकाची धाड, निवडणुकीमधलं जे भरारी पथक असतं, आचारसंहितेच्या नियमांचं पालन होतंय की नाही हे बघणारं, त्या पथकाची धाड सत्ताधारी आमदार, शिंदेंचे आमदार जे गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल म्हणत होते, त्यांना आता त्या सगळ्याची खरी फळं जी आहेत ती म्हणजे चाखायला मिळत आहेत आत्ता, की या राजकारणाचं फळ जे त्यांनी केलं त्याचं नेमकं शेवटी काय होणार होतं याची झलक त्यांना पाहायला मिळते। सगळ्यात पहिल्यांदा तर राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत, निवडणूक आयोगानं कायद्याचा अर्थ चुकीचा लावला। आता या विधानातून एकतर निवडणूक आयोग राज्यामध्ये आपला इतका स्वायत्त आहे ही गोष्ट मान्य करावी लागेल, किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या ॲक्टिंगला आपल्याला दाद द्यावी लागेल। म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे ओबीसी राजकीय आरक्षणाचा घोळ पोहोचलेला होता, ज्यावेळी कोर्टानं सांगितलेलं होतं की बांठिया कमिशनच्या आधीची जी स्थिती आहे त्यानुसार निवडणुका घ्या, आणि यांना वाटलं आयोगाला की आपण 50%च्या पुढं जाऊ शकतो, म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या। आता जेव्हा हा सगळा पेच जो आहे तो कोर्टात पोहोचलेला आहे, तेव्हा एक बातमी उजेडात येते की या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं देशाच्या सॉलिसिटर जनरलला पत्र लिहून या संदर्भातला अभिप्राय विचारलेला होता आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय जो आहे तो आरक्षणाचा घेतलेला होता। त्यांना असं वाटलं की आपल्याला आरक्षणाची मुभा आहे। म्हणजे राज्य निवडणूक आयोग नेमका कुणाच्या मर्जीनुसार काम करतो, कुणाचे सल्ले ऐकतो, याचं उत्तर जे आहे ते याच्यातनं आपल्याला कळतं। आता देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणूक आयोगावरती इतके भडकलेले फार कमी वेळा पाहायला मिळतं। एकीकडे देशभरामध्ये आपण बघतोय की ज्या ज्यावेळी निवडणूक आयोगावरती काही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आक्षेप घेतले जातात, त्यावेळी बचावासाठी येण्याचं काम भाजपचे नेते करत असतात। टीका आयोगावरती झाली की ती जिव्हारी लागते भाजपला। पण आज मात्र देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये आयोगाबद्दल जे बोललेले आहेत ते अगदी थेट बोललेले आहेत। सुरुवातीला जरा त्यांचा सगळ्या या भाषणाचा सारांश ऐका, वक्तव्याचा सारांश ऐका, मग आपण जरा पुढच्या इंटरेस्टिंग गोष्टी बघू। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने
कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही. काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी. आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले. निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ऍक्सेप्ट केला नाही. त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला. आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं. आणि निवडणूक आयोगानं घातलेला हा घोळ जो आहे तो किती मोठा आहे बघा. आज सोमवारचा दिवस आहे. आजच्या वर्तमानपत्रामध्ये कुठेही हा स्पष्ट आकडा नाहीये की किती ठिकाणी राज्यात निवडणूक स्थगित झालेली आहे. लोकसत्ताची हेडलाईन आहे, अंबरनाथची निवडणूक स्थगित, न्यायालयीन प्रक्रियेने बदलापूरमध्ये 5 प्रभागात 20 डिसेंबरला मतदान. संपूर्ण स्थगिती कुठे, तिथं त्यांनी थोडीशीच उदाहरणं दिलेली आहेत. 20 जागांचा आकडा इथं कुठेही नाही. आता टाइम्स ऑफ इंडिया त्याच्या हेडलाईनमध्ये पण म्हटलंय, मेनी लोकल बॉडी पोल्स इन महाराष्ट्र पुट ऑफ ओव्हर सिम्बॉल अलॉटमेंट. मेनी ठोस आकडा 2 दिवसानंतर वर्तमानपत्रांना देखील कळालेला नाहीये. आणि निवडणूक आयोग या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे वेळ लागण्याचं कारण काय? इथे काय तुम्हाला बांटिया कमिशन प्रमाणे सर्वे तयार करायचा नाहीये, आकडेवारी गोळा करून क्वांटिफाईड डेटा द्यायचा नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना फक्त यादी करून ती यादी तुमच्यापर्यंत संकलित करायची आहे, एवढंच काम आहे. राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हे काम पुढच्या 3 ते 4 तासामध्ये होऊ शकतं, जे निवडणूक आयोग अजूनही करत नाहीये. आणि याच्यापेक्षा निवडणुकीची अधिक चेष्टा काय असू शकते की मतदारांना कळत नाहीये आपल्याकडची निवडणूक स्थगित झाली आहे का, माध्यमांनाही कळत नाहीये नेमकी कुठे कुठे स्थगित झालेली आहे. असा हा सगळा लोकशाहीचा पोरखेळ जो आहे तो आपल्या व्यवस्थेनं मांडलेला आहे. आता तुम्हाला याच्यातली तथ्य जी आहेत ती थोडक्यात समजावून सांगतो, कारण अणगर बद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे. बिनविरोध निवडणूक झालेली होती. राजन पाटलांची सून तिथे उभी होती, प्राजक्ता पाटील, आणि तिच्या विरोधात 2 अर्ज होते, सरस्वती शिंदे आणि उज्ज्वला थिटे. सरस्वती शिंदेंनी अर्ज मागे घेतला, उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद करण्यात आलेला होता. आणि राजन पाटलांच्या दहशतीला चॅलेंज करण्याचा जो प्रयत्न झाला तो अशा पद्धतीनं बाद झाल्यामुळे ते हे काही षडयंत्र आहे का याची पण चर्चा झालेली होती. अर्थात जर तिथं निवडणूक लागली असती पुन्हा तर आपल्यापैकी लोकशाहीवरती प्रेम करणाऱ्यांना बऱ्याच लोकांना आनंद पण झाला असता, पण तसं होईल असं दिसत नाही. म्हणजे निवडणूक स्थगित होऊन सुद्धा ती बिनविरोधच राहण्याची शक्यता का आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. आत्ता जो आदेश आलेला आहे निवडणूक आयोगाचा सुधारित आदेश, त्याच्यानुसार निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेला आहे, म्हणजे फ्रीज झालेला आहे. नव्यानं याच्यामध्ये कोणालाही अर्ज दाखल करता येणार नाही आहेत. म्हणजे आज एखाद्याला असं वाटलं की या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझा अर्ज दाखल करायचा राहून गेला होता, आता मी निवडणुकीत सहभागी होतो, तसं करता येणार नाही. जिथपासून निवडणुकीतले अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे तिथून हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा सुरू होणार आहे. आणि मुद्दा पण तोच आहे
की 23 तारखेला जेव्हा हे अर्ज मागे घेण्याची मुदत होती 23 नोव्हेंबरला, त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया नीट पूर्ण करून चिन्हांचं वाटप करायला पाहिजे होतं, पण त्या चिन्हांच्या वाटपामध्ये नियमांचं पालन झालं नाही असं आयोगाला स्वतःच वाटलं आणि म्हणून त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही कार्यक्रम बघितला तर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख आहे 4/12/2025, 4 डिसेंबर. पण हा निवडणूक कार्यक्रम जारी करायचा आहे म्हणजे पूर्ण नाही, कारण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो डायरेक्ट नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक असं म्हटलेलं आहे. म्हणजे नॉर्मल कार्यक्रम जर असता तर अर्ज भरण्याची तारीख पहिल्यांदा तुम्हाला दिली असती, पण ती अर्ज भरण्याची तारीख दिलेली नाहीये. थेट अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं स्पष्ट आहे की ही प्रक्रिया जी आहे ती फ्रीज करून ठेवण्यात आलेली आहे. ती फक्त आता 4 डिसेंबरला ओपन होणार आणि आत्ता जे प्लेयर्स मैदानामध्ये आहेत निवडणुकीच्या, त्यांच्याच अर्जाबद्दलची सगळी प्रोसेस जी आहे ती पुन्हा निवडणूक आयोगाला जो योग्य नियम वाटतो त्यानुसार होणार आहे. म्हणजे निवडणूक सगळी पुन्हा होणार नाहीये. त्यामुळं अणगरचं उदाहरण घेतलं तर तिथं काय झालेलं होतं, उज्ज्वला थिटेंचा अर्ज जो आहे तो जिल्हा न्यायालयानं तिथं बाद ठरवलेला होता आणि तो निकाल जो आहे तो 23 तारखेनंतर आलेला होता. इतकाच मुद्दा जो आहे तो आत्ताच्या या स्थगितीला कारणीभूत ठरलेला आहे. आता उद्या सोलापूरचे जिल्हाधिकारी जेव्हा ही 4 तारखेनंतर प्रक्रिया सुरू होईल आणि अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक वगैरे त्यांनी जे म्हटलेलं आहे, चिन्ह नेमून देण्याची आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 11/12/2025 आहे. 11 तारखेला जर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की उज्ज्वला थिटेंचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता हे अंतिम उमेदवार आहेत, एकच अंतिम उमेदवार असेल प्राजक्ता पाटील, तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोधच राहील. त्यामुळं हा सगळा पेच जो आहे तो याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि जाता जाता सांगोल्यामध्ये सभेनंतर शहाजी पाटलांच्या कार्यालयावरती धाड पडते. 4-5 तास त्यांची कसून चौकशी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं काही नसतं, आमच्याही गाड्यांची तपासणी होते. पण हे खरोखर इतकं सहज आहे का? सांगोल्यामध्ये ज्यावेळी भाजप, शेकाप आणि दीपक देशमुख हे असे सगळे एकत्रित आलेले आहेत शहाजी पाटलांच्या विरोधात, त्यावेळी बरोबर शहाजी पाटलांच्या विरोधातच कारवाई होणं हे भाजपनं आता कशा पद्धतीनं कुबड्या फेकायला सुरुवात केलेली आहे, ऑपरेशन कुबड्या सुरू झालेलं आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. आणि ते सांगोल्यासारख्या ठिकाणी आपल्याला त्याची झलक पाहायला मिळते जिथे काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर हा डायलॉग गाजलेला होता तिथून. त्यामुळं हा सगळा नियतीचा फेरा आहे. हे एक ना एक दिवस होणारच होतं. भाजप काय आहे हे आता या लोकांना कळू लागलेलं आहे इतकंच आपण म्हणू शकतो. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं निवडणुकीचा खेळ, बाजार आणि अक्षरशः पोरखेळ याच्या आधी कधीच मांडला गेला नसेल. इतकी वाईट आपल्या आणि दयनीय म्हणावी अशा पद्धतीची स्थिती आपल्या आयोगानं करून ठेवलेली आहे. लोकशाहीची प्रक्रिया जितक्या गांभीर्यानं, जितक्या पावित्र्यानं, जितक्या पारदर्शकतेनं तुम्ही पार पाडाल तितका व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा मजबूत होत असतो. पण इथं आयोगानंच असा खेळ मांडलेला आहे की विरोधकांपासून सत्ताधारी सगळे आयोगाच्या नावानं बोटं मोडताना दिसत आहेत. त्यामुळं आशा करूयात की हा गोंधळ तुमच्या मनातला या व्हिडिओतून दूर झाला असेल. साधारणपणे 20 नगरपालिकांमध्ये निवडणूक स्थगित झालेली आहे असा आकडा माध्यमांमध्ये येतोय. अधिकृत यादी कदाचित आज संध्याकाळपर्यंत येईल, त्याची आपल्याला प्रतीक्षा असेलच. पण या निवडणुकीचं हे सगळं नाट्य जे आहे ते आपण बघतोय की ओबीसी आरक्षणाचा जो पेच होता तो ऐन धामधुमीमध्ये कोर्टात पोहोचला आणि आता मतदानाच्या आधी म्हणजे गंमत पण बघा की एक कोणाचा तरी आक्षेप असतो एका उमेदवाराचा आणि त्या आक्षेपामुळं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. काही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत हे आक्षेप लिगली काही थातुरमातुर पण असू शकतील, पण त्यांच्या आक्षेपाला इतकं वजन मिळालं की त्यामुळं आता 2 डिसेंबर ते 20 डिसेंबर या उमेदवारांना आपला सगळा खर्च करत राहावं लागणार आहे. ही सगळी यंत्रणा राबवावी लागणार आहे व्यवस्थेला सुद्धा. आणि त्यामुळं हा काही शहाणपणाचा निर्णय आहे असं म्हणता येणार नाही आहे.
तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आयोगाच्या निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाबद्दल तुमच्या आजूबाजूला नेमकी काय काय परिस्थिती तयार झालेली आहे? तुम्हाला अजून या सगळ्याबद्दल काही प्रश्न आहेत का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.